चलो, हॅलो बच्चा पार्टी, गुड मॉर्निंग. यस, त्यासारखं आहे की नाही, गुड मॉर्निंग मुंबई, तसंच आपलं गुड मॉर्निंग बच्चा पार्टी, राईट. चलो, नेक्स्ट आपण आत्तापर्यंत आपण सेंटर ऑफ मासमध्ये काय डिस्कस केलं तर बघा, आपण सेंटर ऑफ मासमध्ये सगळ्यात सुरुवातीला सेंटर ऑफ मास फाइंड आउट केले टू पार्टिकल सिस्टम्स, म्हणजे दोन पार्टिकल घ्यायचो आपण. जसं एक्झाम्पल केलं ते आपण प्रिव्हियस इयरचे, राईट. जसं 5 kg, 10 kg, 20 kg, 10 kg याचे एक्झाम्पल घेतले होते आपण. प्रिव्हियस इयरमध्ये आले नीट 2020मध्ये आणि नीट 2022मध्ये, राईट. चला, मग आता डिस्क्रीट पार्टिकल झाल्यानंतर किंवा सिस्टम टू पार्टिकल सिस्टम झाल्यानंतर आता आपण डिस्कस करणार आहेत सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड मास. जसं फॉर एक्झाम्पल ह्या मार्करची लेंथ यल आहे, या मार्करची लेंथ किती आहे यल, आणि याच्यावरलं मास कसं आहे सगळं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड आहे. कसं आहे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड, आणि कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड जर मास असेल तर आपण याचा सेंटर ऑफ मास फाइंड आउट करतो. तो सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली कुठे यायला पाहिजे, सेंटरला, कारण की सगळीकडे मास सेम असल्यामुळं आपल्याला कन्फर्म माहिती आहे की याचा सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे, सेंटरला. हा, पण तो सेंटरला आल्यानंतर तो कोणत्या, जसं ओरिजिनपासून किती डिस्टन्सवर आहे तो जर फाइंड आउट करायचा असेल आपल्याला, तर आपण सांगू शकतो की ह्या पूर्ण मार्करची जर लेंथ यल असेल, पूर्ण मार्करची लेंथ किती आहे यल, तर एक्झॅक्टली किती यायला पाहिजे L/2. किती यायला पाहिजे L/2. मग सगळ्यात पहिले आपण काय करूयात की कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड मास जर असेल तर आपल्याला सेंटर ऑफ मास कसा फाइंड आउट करायचा ते डिस्कस करू, राईट. चला, तर वन बाय वन सगळ्यात सुरुवातीला की हे जे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड मास जर असेल, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युटेड मास जर असेल तर याचा सेंटर ऑफ मास म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा यासाठी आपण अगोदर फॉर्म्युले लिहू, ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण जे फॉर्म्युला लिहिले ते एक्स कॉमचा m1 x1 प्लस m2 x2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. तसं वाय कॉमसाठी लिहिलं आपण m1 y1 प्लस m2 y2 डिवायडेड बाय m1 प्लस m2, हा फॉर्म्युला लिहिला. तसं झेडसाठी पण लिहिलं, राईट. मग आता आपल्याला जो फॉर्म्युला आता लिहायचा आहे तो कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनसाठी लिहायचा आहे. तर कसे असणार बघा, ज्यावेळेस मास जे आहे कसं असणार बघा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास जर असेल एखाद्या ऑब्जेक्टचं, तर त्यावेळेस आपल्याला एक्स कोऑर्डिनेट जर फाइंड आउट करायचं असेल, काय एक्स कोऑर्डिनेट, तर त्यावेळेस आपण लिहिणार इंटिग्रेशन एक्स dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन dm, ठीक आहे. त्यानंतर जर मला वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा, वाय कोऑर्डिनेट, तर वाय कॉम इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन dm. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला झेड कॉम काढायचा आहे, झेड कॉम, तर इंटिग्रेशन झेड dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन dm. चला, तर हे फॉर्म्युला आपल्यासाठी युजफुल असणार आहे ज्यावेळेस मास कसा असेल कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड, राईट. येते लक्षामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण एक डेरिवेशन किंवा आपण एक सेंटर ऑफ मास फाइंड आउट करून जाऊ, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. सगळ्यात शेवटच्याला एक ट्रिक देईल, त्या ट्रिकवरून तुम्हाला हे सगळे सेंटर ऑफ मास काय करता येईल, लक्षात ठेवता येतील, ठीक आहे. ती ट्रिक सगळ्यात शेवटी, अगोदर आपण सेंटर ऑफ मास कसा कॅल्क्युलेट करतो हे समजून घेऊ अगोदर, ठीक आहे. चला, मग सगळ्यात सुरुवातीला आपण एक एक्झाम्पल घेऊ. काय क्वेश्चन आपल्यासाठी, फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ रॉड, ठीक आहे. रॉडसाठी काढायला आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो मी, मास ऑफ अ रॉड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. चला, काय लिहिलं आपण, मास ऑफ अ रॉड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. मास जे आहे रॉडचं ते कसं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. जसं फॉर एक्झाम्पल हे आपण घेतलं, इथं हे घेतलं आपण, काय इथं एक रॉड, या रॉडचं मास सगळं कसं आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. याचं मास घेऊ आपण कॅपिटल M. त्यानंतर लेंथ ऑफ द रॉड घेऊ आपण कॅपिटल L. त्यानंतर नेक्स्ट बघा,
ही जी लेंथ आपण एल घेतली आपल्याला जो सेंटर ऑफ मास माहिती आहे की एक्झॅक्टली कुठं लाय करायला पाहिजे सेंटरमध्ये, कुठे यायला पाहिजे सेंटरमध्ये. तर आता सेंटरमध्ये जो सेंटर ऑफ मास येईल त्याचा पण तो एक्झॅक्टली कॅल्क्युलेट कसा करायचा. तर आपल्याला माहिती आहे की सपोज करा मी ओरिजिन इथून कन्सिडर केलं, ओरिजिन याला कन्सिडर केलं, तर इथून जर मी मेजर करत असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय कोऑर्डिनेट करणार 0 0. आता आपण या पॉईंटपर्यंत येणार तर याची टोटल लेंथ किती व्हायला पाहिजे एल, टोटल लेंथ किती होईल एल. पण अशा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड जे काही मास आहेत, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड जे काही मास आहेत त्याचा सेंटर ऑफ मास आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट करता येत नाही. म्हणून आपण याच्यासाठी काय करतो, काही कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो. काय कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो बघा. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करणं आहे, एक छोटासा एलिमेंट कट करणं आहे, एक छोटासा आपण याचा एक मासचा तुकडा ज्याला म्हणतो ना आपण, यस तसं कट करणं. जसं फॉर एक्झाम्पल मी एक एक्स डिस्टन्सवर इथं एक छोटासा एलिमेंट कट केला, एक छोटासा पार्ट कट केला या पूर्ण रॉडचा. जसं आपण याच्या अगोदर तुम्ही हे पाहिलं असेल आहे की नाही, सलाडमध्ये आपण काकडी वगैरे घेतो, काकडीचे आपण छोटे 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 पीस करतो की नाही, सेम ते जे पीस केले त्यातला एक पीस जर बाजूला घेतला आपण, त्या एक पीसचं मास पूर्ण काकडीचं मास किती यम, आणि त्या छोट्याशा पीसचं मास किती व्हायला पाहिजे. तर आपण त्याला ज्या काही ऑब्जेक्ट सगळ्यात स्मॉल दाखवणार आपण त्याला इथून पुढे आपण लिहिणार. जसं फॉर एक्झाम्पल माससाठी असेल तर DM, लेंथ असेल तर DL, त्यानंतर आपण एखादा ऑब्जेक्टची परत लेंथ सांगायची असेल, मला एक्स घेतला असेल मी तर DX असं पार्ट लिहिणार आपण. ठीक आहे, चला सगळ्यात सुरुवातीला आपण हा जो ऑब्जेक्ट कट केला आहे या ऑब्जेक्टची लेंथ आता मी एक्स डिस्टन्सवर कट केलं म्हणून याची लेंथ काय घेतली DX, आणि याचं मास किती घेतलं DM. DM म्हणजे कोण, DM म्हणजे कोण, धनंजय मुंडे साहेब का ना, धनंजय मुंडे साहेब नाही. DM म्हणजे एक स्मॉल जो आपण पीस कट केला आहे किंवा जो आपण एक छोटासा एलिमेंट कट केला आहे त्याचं मास किती आहे DM, किती आहे DM. ठीक आहे, चला त्यानंतर नेक्स्ट बघा. हा जो DM कट केला आहे या DM विषयी आपल्याला लिहायचं सगळ्यात सुरुवातीला. त्यानंतर आता हे जो DM कट केल्यानंतर असे जर छोटे 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 DM जर सगळे जोडले तर एक्झॅक्टली आपल्याला पूर्ण रॉडचा काय भेटणार, सेंटर ऑफ मास. मग अगोदर आपण याच्याविषयी लिहिणार आणि नंतर हे सगळे DM एका जागेवर जोडणार, आणि एका जागेवर जर DM जोडले म्हणजे त्याला आपण काय करणार फायनली इंटिग्रेट. काय करणार, इंटिग्रेट. खूप सिंपल आहे, अवघड काही नाही आहे, थोडंसं लक्ष द्या फक्त बोलण्याकडं. चला तर सगळ्यात सुरुवातीला मला एवढं कळायला पाहिजे की आता सेंटर ऑफ मास हा अलॉंग एक्स ॲक्सिस यायला पाहिजे का अलॉंग वाय ॲक्सिस यायला पाहिजे. तर बघा हे एक्स कॉम वाय कॉम आणि झेड कॉम लिहिलं आपण, तर सगळ्यात पहिले हा कशाच्या अलॉंग यायला पाहिजे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग यायला पाहिजे, कारण की हा एक्समध्ये. म्हणून आपण काय करूयात बघा, सेंटर ऑफ मास अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस. तर आपला सेंटर ऑफ मास काय भेटायला पाहिजे एक्स कॉम, मला म्हणजे एक्स मला कोऑर्डिनेट कोणता भेटायला पाहिजे एक्स कॉम इज इक्वल टू एक्स इंटू DX डिवायडेड बाय इंटिग्रेशन, सॉरी DX नाही इथं काय लिहायचं आहे DM, आणि इथं कोण यायला पाहिजे DM. राईट, चलो तर हा झाला एक्स कॉम इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स DM डिवायडेड बाय इंटिग्रेशन DM. आता सगळ्यात सुरुवातीला एक्स तर कळाला इथं, ठीक आहे. त्यानंतर इथं कोण आहे DM, आपल्याला कायची व्हॅल्यू माहीत पाहिजे, DM ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. कायची व्हॅल्यू माहीत पाहिजे, DM ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. मग आता DM कसा फाइंड आउट करायचा बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता DM फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिले हा जो आपण ऑब्जेक्ट घेतला आहे म्हणजे रॉड जो घेतला आहे त्याचा जो शेप आहे तो शेप लिनियर आहे. कसा आहे तो, लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये. आणि स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर आपण इथं काय करणार, एक डेन्सिटी इंट्रोड्यूस करणार. एक डेन्सिटी, कोणती डेन्सिटी, ज्याला म्हणतो आपण काय लिनियर मास डेन्सिटी, लिनियर मास डेन्सिटी. चला हेच का लिहिलं आपण, लिनियर मास डेन्सिटीला आपण कशाने डिनोट करणार, लॅम्बडा. कशाने डिनोट करणार, लॅम्बडा, शेंबडा नाही. चला लॅम्बडा कशाने डिनोट करायचं आपल्याला, लॅम्बडा, नाहीतर आहेच आपला आहे की नाही. चला शेंबड्याने करायचं नाही, एक लक्ष द्यायचं व्यवस्थित. लिनियर मास डेन्सिटी काय लिहिलं आपण, लिनियर मास डेन्सिटी. ही जे काही लिनियर मास डेन्सिटी आपण लिहिले याच्या डिनोटेड बाय लॅम्बडा. तर लिनियर मास डेन्सिटी आपण काय लिहितो, लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ. आता बघा याचा जो शेप आहे हा लिनियर आहे. कसा आहे हा, लिनियर. म्हणून आपण कोणती टर्म लिहिली, लिनियर मास डेन्सिटी. आपल्याला मासची डेन्सिटी सांगायची कशी आहे की नाही, ही जे मास आहे काय सांगायची आहे, डेन्सिटी. म्हणजे कशी साध्याची इथं लिनियर आहे म्हणून आपण काय सांगू, लिनियर मास डेन्सिटी. त्याचा फॉर्म्युला काय, मास पर युनिट लेंथ. तर अगोदर हा जो लिहिला फॉर्म्युला नंतर हे पूर्ण कशाविषयी लिहायचं, रॉड विषयी. मग रॉडची लेंथ किती टोटल L म्हणून आपण लिहिलं. त्यानंतर आता आपल्याला हीच लिनियर मास डेन्सिटी लिहायची कशासाठी, या छोट्याशा
एलिमेंटसाठी. मग आपण काय करूया तिथं लिहूया सिम्पल फॉर स्मॉल एलिमेंट. स्मॉल एलिमेंट कोणता आपल्याकडे हा वाला. तर एक्झॅक्टली काय लिहायला पाहिजे आपण लॅम्बडा इज इक्वल टू मला सांगा इथं मास किती आहे छोट्याशा एलिमेंटचं dm आणि या छोट्याशा एलिमेंटची लेंथ किती आहे dx. तर देअरफॉर असं लिहिता येईल का आपल्याला dm इज इक्वल टू लॅम्बडा इंटू dx. चला लॅम्बडा इंटू dx. चला आपल्याला dm ची व्हॅल्यू पाहिजे ती dm ची व्हॅल्यू मिळाली. हे जे इक्वेशन नंबर फर्स्ट होतं आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट नाव देऊ. चला या सगळ्या व्हॅल्यूच्या मध्ये पुट करू. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय इक्वेशन फर्स्ट आपल्याकडे बघा एक्स कॉम काय लिहिलं आपण एक्स कॉम इज इक्वल टू एक्स dm इंटिग्रेशन एक्स dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन dm. चला नेक्स्ट बघा इथं घेतलं इंटिग्रेशन इथं आलं एक्स ह्या dm जागेवर काय पुट केलं आपण लॅम्बडा इंटू dx डिवायडेड बाय. आता ह्या dm जागेवर मी काय लिहितो डायरेक्टली m. का लिहिलं m ऐका मला सांगा हे जे मास या पूर्ण रॉडवर हे सगळं कसं आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. इकडे मास कसं आहे सेम म्हणजे हे dm असे सगळे जर जोडले तर परत मास किती तयार व्हायला पाहिजे कॅपिटल M. असे dm आपण जर सगळे जोडले तर पूर्ण मास किती तयार व्हायला पाहिजे कॅपिटल M. आणि कॅपिटल M जर तयार होणार असेल मास तर मला सांगा परत याची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही. ह्या dm जागेवर तुम्ही लॅम्बडा इंटू dx पुट करू नका कारण की हे जर व्हेरिएबल असतं म्हणजे मास जर नॉन युनिफॉर्म असतं म्हणजे सगळीकडे मास सेम नसतं तर आपण त्या dm जागेवर काय केलं असतं एक्झॅक्टली तर लॅम्बडा इंटू काय पुट केला असता dx पुट केला असता. जर समजा सगळीकडे मास सेम असेल सगळीकडे मास कसा असेल सेम असेल तर कुठेही त्या dmच्या म्हणजे ह्या dm ज्या आहेत डायरेक्ट काय लिहायचं m. कारण की सगळे dm आपण सगळे जोडून काय येणार शेवटी आपल्याला इंटिग्रेशन करून mच मिळणार आहे म्हणून डायरेक्ट काय पुट करायचं m. आलं लक्षात येस ऑर नो डन. चलो नेक्स्ट मग हे जे काही लॅम्बडा आहे या लॅम्बडाला बाहेर घेतलं डिवायडेड बाय m इंटिग्रेशन मध्ये राहिलं x इंटू द कोण राहिलं dx. चला आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे की आपल्याला हे जे काही x इंटू dx आलं तर आपल्याला एक dmचं नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे पूर्ण रॉडचा सेंटर ऑफ मास. तर आपण सुरुवात कुठून केली आहे 0 पासून कुठपर्यंत चाललो आहे l पर्यंत. तर आपली लिमिट काय व्हायला पाहिजे 0 टू कॅपिटल L. आपल्याला माहीत असेल हे सगळ्या गोष्टी आपण जर हे व्हिडिओ बघत असाल तर कारण की प्रिव्हियस इयरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे प्रिव्हियस जे लेक्चर्स आहेत किंवा त्याच्या अगोदर युनिट्स मेजरमेंट मॅथमॅटिकल लॉजिक त्यानंतर लिमिट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत 0 टू L. मग आता या केसमध्ये बघा सिम्पल आहे आपल्याला याचं इंटिग्रेशन काढायचं तर लॅम्बडा बाय m इन ब्रॅकेट एक्सचं इंटिग्रेशन किती होतं एक्सचं इंटिग्रेशन असतं एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट काय 0 टू L. आता हे एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर कसं लिहिलं आपण तर तुम्हाला आणखी माहीत असेल की आपण एक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन t टू दी पॉवर n इंटू dt याचा फॉर्म्युला काय लिहितो आपण t टू दी पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 हा शॉर्टकट फॉर्म्युला याचा आपण म्हणजे t टू दी पॉवर n जो आहे तसं इथं पॉवर किती काही नाही म्हणजे किती आहे 1 आणि 1 जर असेल तर 1 प्लस 1 किती झालं आपल्यासाठी 2 डिवायडेड बाय n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 किती आलं 2 तर एक्स स्क्वेअर बाय 2 काही नाही nच्या जागेवर जेवढी पॉवर असेल त्याच्यात 1 ॲड करायचा त्यात 1 काय करायचा ॲड करायचा. चला तर हे झालं आपल्यासाठी काय सिम्पल एक्सचं इंटिग्रेशन जे की किती यायला पाहिजे एक्स स्क्वेअर बाय 2. व्यवस्थित लक्ष द्या ही झाली आपल्यासाठी इंटिग्रेशन लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. बघा ही लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट किती आहे L. याला सॉल्व्ह करूया. चला तर एक लक्ष द्या एक्स कॉम इज इक्वल टू लॅम्बडा बाय m इन ब्रॅकेट अगोदर कोणती लिमिट पुट करायची अप्पर लिमिट. हा डिनॉमिनेटरचा 2 मी बाहेर घेऊ का हा डिनॉमिनेटरचा 2 जर बाहेर घेतला आपण तिथे किती यायला पाहिजे 2m किती यायला पाहिजे 2m. ते एक्स जागेवर पुट केला आपण तिथे कोण यायला पाहिजे L स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर. हे L आहे आपल्याकडं L स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर पुट केलं. चला हे 0चा लिहून काही फायदा नाही तिथं कोण आलं आपल्याकडं एक्स कॉम इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2m इंटू इथं कोण आलं L स्क्वेअर. हा झाला आपल्यासाठी काय सेंटर ऑफ मास इन टर्म्स ऑफ लिनियर मास डेन्सिटी. त्या लॅम्बडा जागेवर लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करता येईल का त्या लॅम्बडा जागेवर लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करता येईल का लॅम्बडा जागेवर काय पुट करायचं मास पर युनिट लेंथ. तिथं आपण असं लिहूयात का बघा मास पर युनिट लेंथ इंटू 2m इंटू इथं कोण आलं तर L स्क्वेअर यातला एक m कॅन्सल यातला एक L कॅन्सल. देअरफॉर सेंटर
सेंटर ऑफ मास इज इक्वल टू एक्स कॉर्डिनेट काय भेटला आपल्याला L/2 काय भेटला L/2 बघा हे असं आपला आन्सर मिळालं राईट. चला मग आता सेंटर ऑफ मास कसा फाइंड करायचा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास जर असेल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास मग आता हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास होता आपण एक्झाम्पल घेतलं फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ रॉड आणि त्या रॉडचा सेंटर ऑफ मास काय भेटला आपल्याला एक्झॅक्टली जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल तर L/2 काय भेटला L/2. पण जर समजा मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल मास कसं नसेल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल तर त्यावेळेस त्याचा सेंटर ऑफ मास काय यायला पाहिजे कारण की त्यावेळेस का सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली L/2 येऊ शकत नाही. चला मग लवकर तुम्ही काय करायला नोट डाऊन करून घ्या थोड्याशा गोष्टी काही परत तुम्हाला वाटल्या असतील की एक लक्षात नाही आलं तर त्याला व्हिडिओला परत रिवाइंड करून बघा. यस ते राऊडी राठोडमध्ये आपण कसं त्याला रिवाइंड करायचं होतं सेम त्याच केसमध्ये बघा परत त्याला रिवाइंड करून बघा आहे की नाही फक्त एवढे की मी सोनाक्षी सिन्हा नाही. चला नेक्स्ट करा रिवाइंड लवकर आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. डन करू रफ मग बोर्ड. चलो करते रफ फिर और करते अगला वाला क्वेश्चन. यस अगला वाला क्वेश्चन भी यही है हमारा सेंटर ऑफ मास ऑफ सॉरी ऑफ रॉड. ठीक है चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ अ रॉड. सॉरी चलो डन फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ रॉड. आता बघा कंडिशन काय आपल्यासाठी की इट इज नॉन युनिफॉर्म मास आहे. ठीक आहे म्हणजे सगळीकडे मास कसं नाही आहे सेम नाही आहे या रॉडचं. ठीक आहे हा रॉड घेतला आपण एक्झाम्पलसाठी याची लेंथ आता ही किती घेतली आपण कॅपिटल L. त्यानंतर इथं बघा मी सपोज करा असे डॉट शो करतोय याचा मिनिंग काय आहे की इथं मास रेअर आहे म्हणजे कमी आहे. त्यानंतर सपोज करा इथं मास थोडं इन्क्रीज झालं जास्त आहे याच्या कम्पॅरेटिव्हली. त्यानंतर सपोज करा इथं अशा जर डार्क लाईन शो केल्या तर इथं मास सगळ्यात जास्त म्हणजे इथं मास सगळीकडे युनिफॉर्म आहे का सेम आहे का नाही मास सगळीकडे सेम नाही. ठीक आहे हे असं घेतलं आपण. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे की सरळ फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ रॉड. इट इज नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास जे आहे नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. नेक्स्ट मग आता याचा सुद्धा सेंटर ऑफ मास करायचा कन्सेप्ट सेम आहे कन्सेप्ट बदलणार नाही. आपण काय करणार या ओरिजिन पासून एक्झॅक्टली एका एक्स डिस्टन्सवर किती डिस्टन्सवर एक्स डिस्टन्सवर एक DM कट करायचा. DM तुम्ही कुठेही कट करा काही प्रॉब्लेम नाही आहे. DM कुठेही कट करा म्हणजे एक छोटासा एक एलिमेंट तुम्ही कुठेही कट करा ज्याची लेंथ किती असणार आहे dx ज्याचं मास किती असणार आहे DM. ओके त्यानंतर आपण नेक्स्ट काय सांगायला लागलो एक्झॅक्टली हे DM आणि हे काय झालं dx. तर देअरफोर आपल्याला परत माहिती आहे की याचा जो काही सेंटर ऑफ मास असणार आहे अलॉंग एक्स ॲक्सिस असणार आहे. अलॉंग जर एक्स ॲक्सिस असेल तर एक्झॅक्टली एक्स कॉम काय यायला पाहिजे एक्स कॉम इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स इंटू DM डिवायडेड बाय इंटिग्रेशन DM. आणि मास जर नॉन युनिफॉर्म असेल तर आपल्याला याची लिनियर मास डेन्सिटी गिवन आहे सपोज करा किती 2x किती गिवन आहे 2x गिवन आहे म्हणजे काय तर ही मास डेन्सिटी जसा हा एक्स काय होणार चेंज होणार त्याच्या अकॉर्डिंग मास काय होणार चेंज होणार कारण इथं मास सेम नाही आहे इथं पण मास सेम नाही आहे इथं पण मास सेम नाही आहे. मग जसा हा एक्स चेंज होणार त्याच्या अकॉर्डिंग इथं लिनियर डेन्सिटी काय होणार याची चेंज होणार. म्हणून आपल्याकडे काय गिवन आहे लॅम्बडा इज इक्वल टू 2x. चला मग आता जर लॅम्बडा इज इक्वल टू 2x गिवन असेल तर सेम कन्सेप्ट आपल्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपलं पूर्ण रॉड विषयी लिहायची आहे. इथं सुद्धा कोणती डेन्सिटी आपण इंट्रोड्यूस करणार लिनियर मास डेन्सिटी. काय इंट्रोड्यूस करायची आहे लिनियर मास डेन्सिटी. ठीक आहे लिनियर मास डेन्सिटी आपण काय लिहिणार लिनियर मास डेन्सिटी आपल्याला लिहायची आहे लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. पूर्ण रॉड विषयी लिहायचं अगोदर कशाविषयी लिहायचं पूर्ण रॉड विषयी किती आहे पूर्ण रॉड विषयी लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आपण जो स्मॉल एलिमेंट केला स्टेप फॉलो करा फक्त तुम्ही फॉर स्मॉल एलिमेंट हे छोटासा जो एलिमेंट कट केला त्याच्याविषयी लिहायचं आपल्याला. तर काय लिहिणार आपण लॅम्बडा इज इक्वल टू याचा मास किती DM डिवायडेड बाय त्याची लेंथ किती dx. तर देअरफॉर DM इज इक्वल टू लॅम्बडा इंटू
डी एक्स, लॅमडा इंटू डी एक्स. पण सगळ्यात महत्त्वाचं जो काही लॅमडा गिवन आहे आपल्याला, सध्या लॅमडा किती गिवन आहे 2x इंटू डी एक्स. तर देअरफोर आपल्याला डी एम काय मिळाला 2x इंटू डी एक्स. बघा मास व्हॅरी करायला लागलं, एक्सच्या अकॉर्डिंग मास काय करायला लागलं व्हॅरी. जसं आपण एक्स काय करणार चेंज करणार, त्याच्या अकॉर्डिंग त्याचा मास काय होणार व्हॅरी होणार. ठीक आहे. नेक्स्ट होय, नेक्स्ट बघा मग आपल्याला काही नाही, आता सिम्पल आहे इक्वेशन नंबर फर्स्ट आपल्याला माहितं, आपण परत तेच स्टेप फॉलो करणार. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आपल्याला मिळाला एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास एक्स इंटू डी एम डिवायडेड बाय इंटिग्रेशन डी एम. देन इंटिग्रेशन इथं काय लिहिलं एक्स डी एम जागेवर काय पुट करायचं 2x इंटू डी एक्स डिवायडेड बाय इंटिग्रेशन डी एम, इंटिग्रेशन डी एम. चला एक्स कॉम मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले हा 2 कॉन्स्टंट आहे, एक्स इंटू एक्स काय झाला एक्स स्क्वेअर झाला. तर देअरफोर आपण इथं वरती लिहूया काय या साईडला. चला एक्स कॉम इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स डिवायडेड बाय. मला सांगा ह्या डी एमचं काय करायचं. जसं लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं तर ह्या डी एम जागा काय पुट केलं तर डायरेक्ट कॅपिटल एम. आता कॅपिटल एम पुट करायचं का नाही करायचं, म्हणजे सरळ सरळ आपण या डी एमला डायरेक्ट काय केलं तर आपण डायरेक्ट एम लिहिलं. म्हणजे सगळ्यांचं मास कसं घेतलं तर आपण सेम एम घेतलं तर आपण, आहे की नाही. तर मग आता इथं सुद्धा डायरेक्ट एम लिहू का, डायरेक्ट एम लिहायचं का ना. इथं आता डायरेक्ट एम नाही होणार, कारण की इथं इंटिग्रेशन ह्या डी एम जागा काय पुट करावं लागणार 2x इंटू डी एक्स. काय पुट करावं लागणार 2x इंटू डी एक्स. का पुट केलं, कारण की मास सगळीकडं सेम नाही आहे, मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. तुम्हाला सांगितलं होतं जर मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल तर डायरेक्ट एम पुट करा, आणि मास जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसेल तर एक्झॅक्टली या डी एमची जी काही व्हॅल्यू आली आपल्याकडं ती पुट करावं लागणार. ते आपण पुट केली आता यावेळेस. चला मग इथं पुट केल्यानंतर हा 2 परत बाहेर आला, हे 2 इंटिग्रेशन एक्स इंटू इथं कोण राहिलं डी एक्स, हे 2 काय झाला कॅन्सल. तर देअरफोर नेक्स्ट इंटिग्रेशन बघा आता ह्या एक्स स्क्वेअरचं आता लिमिट काय व्हायला पाहिजे, लिमिट काय लिहिणार, लिमिट आपल्याकडे तीच आहे. परत सुरुवातीला कुठून स्टार्ट करायचं आपण 0, तर कुठपर्यंत जायचं आहे एल, कुठपर्यंत जायचं आहे एल. तर आपली लोअर लिमिट झाली 0 to एल, इथं काय झाली 0 to एल, कारण की या 0 to एल मध्ये हे सगळे डी एम सगळे येतात राईट. मग आता 0 to एल, तर मग सगळ्यात पहिले इथं काय यायला पाहिजे x³/3 याचं इंटिग्रेशन. आता सांग तुमची जे काही पॉवर असेल त्या पॉवर मध्ये 1 ॲड करा, 2 + 3 2 + 1 होईल ना, तर 3 आन्सर यायला पाहिजे. तर 3 / 3 डिवायडेड बाय 0 to इथं काय आहे एल. एक्सचं इंटिग्रेशन किती आहे x²/2, याची लोअर लिमिट किती आहे 0 to एल. याला सॉल्व्ह करून घेऊ. चला अगोदर कोणती लिमिट पुट करायची अप्पर लिमिट, नंतर लोअर लिमिट, माझ्यामध्ये काय असणार मायनस. चला लवकर इथं यायला पाहिजे बघा L³ डिवायडेड बाय 3 मायनस 0चा क्यूब डिवायडेड बाय 3. अगोदर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय, परत सेम अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 मायनस लोअर लिमिट. ह्या झिरोचं काही काम नाही, कारण की तो न्यूमरेटरला 0 आहे की नाही, ते सगळे टर्म काय होऊन जाईल 0 राहील. आपल्याकडे ही टर्म तिथं काय यायला पाहिजे L³/3 इंटू हे जर वरती न्यूमरेटर गेलं तर 2/L², 2/L². तर यातला एक L² यातला L² काय झाला कॅन्सल, तर आपला आन्सर झालं 2L/3. तर आपल्याला भेटला हा एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास. मग एक्स कोऑर्डिनेट आपल्याला किती मिळाला तो 2L/3. मग त्याच्या अकॉर्डिंग आपण पुट करणार. चला तर बघा किती सिंपल आहे की नाही. जर मास कसा असेल नॉन युनिफॉर्म असेल, मास इकडे सेम नसेल, तर आपल्याला याचा काय करता यायला पाहिजे सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस एकच आहे. याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बी आपण तेच केलं, आताच्या एक्झाम्पलमध्ये तेच आहे, सेम कंडिशन आहे, वेगळं काही नाही आहे. ते लक्षात आलं असेल, तुमच्या लक्षात आलंय की नाही आलंय. चला लवकर मग आता याला मी रफ करतो, याला एकदा परत थोडंसं रिवाईज करा, परत लिहून काढा, आरामशीर तुमचा आन्सर्स राईट येणार. थोडीशी लिहायची प्रॅक्टिस करा, कारण फिजिक्समध्ये प्रत्येक वेळेस लिहावं लागतं आहे की नाही. घोकणपट्टी करू नका, काही होणार नाही, घोकणपट्टी नाही की नाही. चलो डन, मी याला रफ करतो. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ सेंटर ऑफ मासचं, जे की काय आहे रिंग विषय. कशाविषयी रिंग, करू रफ मग. यातला स्क्रीनशॉट. चलो 1 2 3 4 गेट ऑन द डान्स फ्लोर. हा राईट, गेट ऑन द डान्स फ्लोर ना, करू रफ. डन. नेक्स्ट आपल्याला आता सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचा कशाचा रिंगचा. कशाचा काढायचा आहे रिंगचा सेंटर ऑफ मास. बघा
मग रिंगचा सेंटर ऑफ मास काढण्यासाठी सगळ्यात पहिले रिंगचा सेंटर ऑफ मास, कंप्लीट रिंग घेतली तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे सगळीकडे मास जर सेम असेल तर सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे, सेंटरला. तर एवढा सोपा क्वेश्चन तर येणार नाही. आपल्याला काढायचे सेमी सर्क्युलर रिंगचा सेंटर ऑफ मास, सेमी सर्क्युलर रिंग. चला क्वेश्चन काय मग आपल्यासाठी, सिंपल क्वेश्चन आहे आपल्याकडं, फाइंड द सेंटर ऑफ मास, COM, सेंटर ऑफ मास of semi circular ring, of semi circular ring. चला सेमी सर्क्युलर रिंग घ्यायची आपल्याला. तर सपोज करा सगळ्यात पहिले मी रिंग बनवतो, ही बनली आपल्यासाठी कंप्लीट रिंग. याचा सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे, सेंटरला. पण आपल्याला पूर्ण विचारला का, नाही, आपल्याला विचारला कशाचा, सेमी सर्क्युलर रिंगचा सेंटर ऑफ मास. तिथं काय सेंटर, तर हे झालं आपल्यासाठी काय सेमी सर्क्युलर रिंग. ही बनली आपल्यासाठी काय सेमी सर्क्युलर रिंग. सेमी सर्क्युलर रिंगचे मास जे आहे टोटल किती घेऊ आपण, कॅपिटल M. त्यानंतर याची रेडियस सपोज करू आपण किती आहे, कॅपिटल R. ठीक आहे. नेक्स्ट आता सेमी सर्क्युलर रिंगच्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सेम सेंटर ऑफ मास फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला चेक करावं लागेल हे अलॉंग एक्स ॲक्सिस भेटणार सेंटर ऑफ मास का अलॉंग वाय ॲक्सिस भेटणार. तर कन्फर्म बघा, जर समजा इथून मी याला दोन पार्टमध्ये जर डिव्हाइड केलं तर एखाद्या साईडला मास सेम आहे, एखाद्या साईडला मास कसं आहे, सेम आहे. तर कन्फर्म आहे की सेंटर ऑफ मास याच लाईनवर कुठेतरी लाय करायला पाहिजे. पण याच्यासोबत इकडं मास जास्त असल्यामुळे इकडं मास आपण काढून घेतलंय, इकडं मास जास्त असल्यामुळे याचा सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे, वरती वाय मध्ये. म्हणून आपण सांगू शकतो की याचा सेंटर ऑफ मास कुठे लाय करणार, वाय ॲक्सिसमध्ये. तर मग आपण लिहूयात काय, द सेंटर ऑफ मास अलॉंग वाय ॲक्सिस. आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग असेल, बच्चा पार्टी, वाय ॲक्सिसच्या अलॉंग असेल तर काय लिहायचं आहे, वाय कॉम इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय DM डिवायडेड बाय इंटिग्रेशन DM. लक्षात यायला का काय चाललंय, ठीक आहे. नेक्स्ट वाय DM इंटिग्रेशन DM. मग आता परत आपल्याला कोण माहीत, वाय आणि दुसरं काय DM, ह्या दोन्ही टर्म माहीत पाहिजेत. चला का माहीत पाहिजे बघा, जर समजा मी इथं आता एक DM कट करायचा मला, तर कसा म्हणजे छोटासा एक एलिमेंट कट करायचा. तर सपोज करा मी इथला कट केला, कोणताही कट करू शकता तुम्ही, इथला कट करा, या पॉईंटचा कट करा, इथला कट केला. तर हा जो कट केला तो किती याच्यावर अँगलवर कट केला बघा, कारण की इथं अँगल मॅटर करायला लागला. इथं किती अँगल बनायला लागला, थिटा. इथला कट केला असता तर थिटा कमी झाला असता, याच्यावरती कट केला थिटा जास्त झाला असता. ठीक आहे. आणखी इथं कट केला असा, राईट. तर बघा जिथं कट केला आपण तिची लेंथ किती झाली, इथं DX, त्याचा मास किती DM, मास किती DM. आणि जिथला अँगल हा कट झाला याच्यातला अँगल किती बनला असेल, D थिटा. किती अँगल बनला, D थिटा. ज्या ज्या गोष्टी आपण स्मॉल आहेत त्या सगळ्या डीनं शो करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मला सांगा, तुम्ही कोणताही DM कट करा, कोणताही डी झाला म्हणजे एलिमेंट कट करा एक, त्याचे DX आणि DM मास असणार आणि D थिटा अँगल बनणार. पण सगळ्यात महत्त्वाचं, हा जो काही आपण कट केला आहे एक छोटासा एलिमेंट, हा व्हॅरी करायला, काय करायला, हा व्हॅरी करायला हाईटनुसार. बघा हिची हाईट, या हाईटनुसार काय करायला, तो व्हॅरी करायला. कारण की इथं जर कट केला असता तर हाईट कमी झाली असती, इथला कट केला हाईट जास्त झाली, इथं कट केला तर हाईट परत इन्क्रीज झाली. म्हणून आपली जी हाईट जर व्हॅरी करत असेल तिची रेडियस किती आहे, R. तिची रेडियस किती आहे, R. सॉरी, याची रेडियस किती आहे, R. मग रेडियस जर R असेल तर आपल्याला याचे दोन कॉम्पोनंट पडायला पाहिजेत. दोन कॉम्पोनंट किती होतील बघा, जिथं थिटा त्याला कोण लिहायचा, R cos थिटा. लक्षात घ्या, ज्याला कॉम्पोनंट येत नसतील त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. इथं जर थिटा असेल तर थिटाचा ॲडजस्टंट वेक्टर प्रत्येक वेळेस कोण असतो, कॉस. पूर्ण फिजिक्समध्ये हेचे जिथं थिटा आला त्याचा ॲडजस्टंट कॉम्पोनंट, ॲडजस्टंट जो कॉम्पोनंट आहे म्हणजे त्याचा शेजारचा जो कॉम्पोनंट आहे तो कोण आहे, प्रत्येक वेळेस कॉस थिटा. कोण आहे, कॉस थिटा. आपण रिझॉल्व कोणला केलं तर आरला, म्हणून काय लिहायचं, R cos थिटा. इकडच्या साईडला कोण यायला पाहिजे, R sin थिटा. काय यायला पाहिजे, R sin थिटा. लक्षात आलं का. चला मग आता सगळ्यात सुरुवातीला परत सेम कन्सेप्ट, आपण अगोदर आता इथं कोणती डेन्सिटी लिहायची, आपल्याकडं 2-3 आहे, जसं लिनियर मास डेन्सिटी, सरफेस मास डेन्सिटी आणि व्हॅल्यूम मास डेन्सिटी. तर लिनियर मास डेन्सिटीमध्ये काय महत्त्वाचे असते आपल्याला, लेंथ. तर ह्या सेमी सर्क्युलर रिंगची बी काय असणार आहे, लेंथ असणार आहे. म्हणून आपण लिहिणार काय, लिनियर मास डेन्सिटी. काय लिहायचं आपल्याला, लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी डिनोटेड बाय लॅम्बडा. मग लॅम्बडा म्हणलं की लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. मला सांगा मास किती आहे रिंगचं, M. पण आता लेंथ किती आहे, लेंथ इथून ते इथपर्यंतची लेंथ किती आहे, किती यायला पाहिजे,
पूर्ण रिंगची लेंथ किती घेतो आपण, म्हणजे सर्कमफरन्स ऑफ सर्कल किती घेतो आपण 2πr. पण आता त्यातला हाफच आहे ना, म्हणून किती यायला पाहिजे πr. किती यायला पाहिजे πr. तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला m/πr. हे कशासाठी झालं, पूर्ण रिंगसाठी. आता तो छोटासा आपण जो dm कट म्हणजे तो dx एक जो कट केला आपण, म्हणजे एलिमेंट जो कट केला त्याच्याविषयी लिहायचं आपल्याला. त्याच्याविषयी जर लिहायचं असेल तर काय करावं लागणार बघा. सगळ्यात सुरुवातीला मी इथं लिहितो, सगळ्यात सुरुवातीला की हा जो पार्ट आपल्याकडे बघा इथं लिहितो मी फॉर स्मॉल एलिमेंट. फॉर स्मॉल एलिमेंट काय स्मॉल एलिमेंट आपल्याकडे आलेला तो लॅम्बडा इज इक्वल त्याचं मास किती dm, त्याची लेंथ किती रे dx. तर देअरफॉर dm इज इक्वल टू काय आलं पाहिजे लॅम्बडा इंटू dx. लॅम्बडा इंटू dx बरोबर आहे का. ही अरेंजमेंट करता येते ना आपल्याला. चलो नेक्स्ट. आता ज्या ज्या वेळेस आपण इथं या केसमध्ये सेंटर ऑफ मासच्या केसमध्ये असं फॅक्टर आपल्याला मिळणार. जसं बघा याला थोडंसं झूम करा. आपण मोबाईलवर कसं झूम करतो असं आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आहे की नाही, याला झूम करतो आपण. झूम, यस झूम. तर झूम करूया आपण. याला काय करायचं, झूम केल्यानंतर बघा इथं लक्षात घ्या, इथं झूम केल्यानंतर इथं या पार्टमध्ये असे मिळायला पाहिजे आपल्याला ही आर्क. इथं अँगल बनायला पाहिजे d θ. इथं आला असेल dx, इथं कोण आला असेल r. तर आपल्याला एक फॉर्म्युला आपण सगळ्यात सुरुवातीला डिस्कस केला तर बघा, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क अपॉन रेडियस राईट आहे का, आर्क अपॉन रेडियस. मग अँगल सांगा किती आला d θ. त्यानंतर आर्क काय यायची dx डिवायडेड बाय इथं काय लिहिलं r. काय लिहिलं r. तर देअरफॉर इथून जर अरेंज केले आपण dx ला तर dx इज इक्वल टू काय अरेंज व्हायला पाहिजे r इंटू d θ. r इंटू d θ. चला एवढ्या सगळ्या टर्म आपण काय अरेंज केल्या सांगतो तुम्हाला बघा. कारण की आपल्याकडे इक्वेशन नंबर काय होतं फर्स्ट हे इक्वेशन y कॉम म्हणजे आपल्याला y कोऑर्डिनेट काढायचा होता. तर y dm इंटिग्रेशन काय आलं dm. चला तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय लिहूयात आपण, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय आलं तर आपल्याकडं y कॉम इज इक्वल टू इंटिग्रेशन y dm डिवायडेड बाय इंटिग्रेशन dm. तर देअरफॉर इथं लिहिलं y जाग्यावर काय पुट करावं लागणार मला सांगा. y आता एक्झॅक्टली y काय करायला व्हॅरी करायला, म्हणजे हा y व्हॅरी व्हायला नाही. इथला वेगळं इथला वेगळं इथला वेगळं. तर हा r साइन थिटा आणि हा r साइन थिटा म्हणजे हा वाला कॉम्पोनंट किंवा हा वाली जी वेक्टर आहे आणि हे तर जे आहे दोन्ही कसे एकमेकाला पॅरलल आहेत. कसे आहेत पॅरलल. आणि दोन्ही जर पॅरलल असेल तर एक्झॅक्टली r साइन थिटा जो इथं लिहिला मी तो सेम r साइन थिटा मला इथं लिहिता येतो. म्हणजे आपल्याकडे ह्या yचं काम कोण करायला लागले r साइन थिटा. yचं काम कोण करायला लागले r साइन थिटा. तर मी डायरेक्ट इथं या जागेवर जे लिहिलं आपण इथं एक छोटीशी लाईन आपण शो केली ना सेम. हे बघा छोटीशी लाईन आपण शो केली तिथं काय लिहूयात आपण r साइन थिटा. काय लिहूयात r साइन थिटा. इथं लिहू का मी r साइन थिटा दिसण्यासाठी इकडे लिहिलं साईडला. ठीक आहे चला तिथं काय लिहूयात मग आपण r साइन थिटा. r साइन थिटा कुठून आला कळालं का आला ते कळालं का. काय लिहिलं आपण r साइन थिटा याचा वेक्टर r जो होता हे r चे दोन कॉम्पोनंट केले r cos थिटा r साइन थिटा. का केले वेक्टर कारण की हा व्हॅरी करू लागला आहे की नाही, व्हॅरी करू लागला म्हणून आपण लिहिलं r साइन थिटा. त्यानंतर त्या dm जागा काय पुट करता येईल मला लॅम्बडा इंटू dx. लॅम्बडा इंटू dx डिवायडेड बाय आता परत एक पार्ट आला त्या डीएमच्या. त्या डीएम जागेवर हे पुट करू का लॅम्बडा इंटू dx ना. आता पुट करायची गरज नाही कारण की याची आता सगळीकडे डेन्सिटी कशी आहे मासची सेम आहे. आणि डेन्सिटी जर सेम असेल तर डायरेक्ट काय लिहून टाकू आपण इथं यम लिहूयात. काय लिहूयात यम. तर देअरफॉर y कॉम इज इक्वल टू r कॉमन बाहेर घेतला कॉन्स्टंट आहे राहिलं कोण साइन थिटा. याच्यासोबत आणखी लॅम्बडा पण बाहेर येईल. लॅम्बडा डिवायडेड बाय मध्ये कोण येईल यम. इथं कोण राहिलं साइन थिटा इंटू dx. व्यवस्थित आहे का. आता इथं थिटा आला कारण थिटा व्हॅरी करू लागला. इथं काय व्हॅरी करू लागला कोण व्हॅरी करू लागला थिटा. पण इकडं कोण आलाय dx. इकडं कोण आहे dx. असं इंटिग्रेशन होत नाही. इथं जर थिटा असेल तर इथं d थिटा पाहिजे. इथं जर t असेल तर इथं काय पाहिजे dt पाहिजे. इथं जर x असेल तर इथं काय पाहिजे असतं dx. मग आता आपल्या dx ला काय चेंज करावं लागणार आहे थिटामध्ये. dx ला काय चेंज करायचं थिटामध्ये. कसं चेंज केलं बघा ऑलरेडी आपण चेंज करून ठेवलंय की हा जो काही आपल्याकडे आर्कचा अँगल इज इक्वल टू आर्क आपण काय फॉर्म्युला बनला होता रेडियस. तर d थिटा इज इक्वल टू काय लिहिलं आपण dx बाय r. तर इज इक्वल टू dx इज इक्वल टू काय आलं आपल्याकडे r d थिटा. तर या जागेवर पुट करतात आपल्याला r लॅम्बडा डिवायडेड बाय m इंटिग्रेशन साइन थिटा r इंटू d थिटा. r सुद्धा कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या. तर हे झालं r स्क्वेअर लॅम्बडा बाय m इंटिग्रेशन साइन थिटा इंटू d थिटा. लक्षात यायला का साइन थिटा इंटू d थिटा.
चला आता फायनल इंटिग्रेशन करायचं बाकी आपल्याला एक लिमिट घ्यायची. आता आपण इथून स्टार्ट केलं आपल्याला असे सगळे डी एम आले पाहिजे, हे की नाही, म्हणजे सगळे छोटे एलिमेंट्स आले पाहिजेत. मग इथून 0 पासून तर कुठपर्यंत येणार आपण, पायपर्यंत. कुठपर्यंत यायचं आहे, पाय. रेडियनमध्ये लिहायचं. जसं आपण पूर्ण फिरलो असतो तर 362 पाय, आपण हाफ फिरलो म्हणजे किती आलं, पाय. मग आपली लिमिट झाली 0 टू पाय. काय झाली, 0 टू पाय. तर देअरफॉर सेंटर ऑफ मास अलॉंग वाय ॲक्सिस किंवा वाय कोऑर्डिनेट काय यायला पाहिजे, r² λ/m इन ब्रॅकेट साइन थिटाचं इंटिग्रेशन. लवकर साइन थिटाचं इंटिग्रेशन काय लिहायचं आहे, मायनस कॉस थिटा. काय लिहिणार, मायनस कॉस थिटा. लिमिट काय, 0 टू पाय, 0 टू पाय. चलो डन. मग वाय कॉम इज इक्वल टू r² λ/m इन ब्रॅकेट इथं पुट करायचं. अगोदर अप्पर लिमिट मायनस कॉस पाय मायनस परत मायनस कॉस 0 असं येईल ना. हे अप्पर लिमिट पुट केली अगोदर, ऑलरेडी द मायनस आहे, परत त्या अप्पर लिमिट मायनस, तो मायनस आला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिटचा, आणि इथं ऑलरेडी एक एक्स्ट्रा मायनस आहे तर मायनस कॉस 0. हे झाले अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आपल्याला व्हॅल्यू पाठ असतील तर काय लिहायचं, सगळ्यात पहिले वाय कॉम इज इक्वल टू, इथं कोण आहे r², इथं कोण आहे खाली लिहितो थोडंसं, इथं कोण यायला पाहिजे, वाय कॉम इज इक्वल टू r² λ/m, r² λ/m. कॉस पायची व्हॅल्यू किती, -1. कॉस पाय किती आहे, -1 आणि हा मायनस +1. तर इथं काय लिहायचं आपल्याला, मग इथे यायला पाहिजे +1. त्यानंतर हे मायनस मायनस काय झालं, प्लस, आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती आली, 1. कॉस 0ची व्हॅल्यू किती आली, 1. तर देअरफॉर सेंटर ऑफ मास ऑफ वाय कोऑर्डिनेट काय यायला पाहिजे, 1 + 1 तर 2r² λ/m. राईट. देन आपल्याला व्हॅल्यू पुट करायची त्या लॅम्बडाची. सगळ्यात शेवटी लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करायला विसरायचं नाही. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली ते आपल्याकडं, m/πr पुट करा डायरेक्टली. तिथं व्हायला पाहिजे 2r² /m इंटू m/πr. m कॅन्सल, m कॅन्सल, r कॅन्सल होईल, हे की नाही. चलो आपण पायच कॅन्सल केले, की नाही, पाय नाही कापायचे, पाय नाही कापायचे. आर यातला एक आर काय झाला, कॅन्सल. देअरफॉर सेंटर ऑफ मास ऑफ अ सेमी सर्क्युलर रिंग ऑफ वाय कोऑर्डिनेट दॅट इज द 2r / पाय, 2r/पाय. तर हा झाला आपला सेंटर ऑफ मास ऑफ अ सेमी सर्क्युलर रिंग. आहे की नाही, सोपं आहे, बिलकुल सोपं आहे, बिलकुल अवघड नाही आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त काही गोष्टी सांगितल्या फॉलो करायच्यात. सगळ्यात पहिले आपण सेंटर ऑफ मास करण्यासाठी अलॉंग वाय ॲक्सिस आपल्याला कळालं. त्यानंतर सगळ्यात पहिले त्या पूर्ण रिंगचा आपल्याला लिनियर मास डेन्सिटी लिहायची आहे, फॉर स्मॉल एलिमेंटची लिहायची आहे. नंतर आपण हे एक्स्ट्रा पार्ट लिहिला जो की आपल्याला कशाची गरज होती, ह्या dxला कशामध्ये चेंज करायची गरज होती, d थिटामध्ये चेंज करायची गरज होती, म्हणून आपण हा वाला पार्ट यूज केला. फायनली इंटिग्रेट केलं. इंटिग्रेशन माहीत नसेल तर आपल्याला थोड्याशा गोष्टी आधी इंटिग्रेशन शिकावं लागेल, छोट्या गोष्टीचं, त्यावेळेस आपल्याला हे सगळे सॉल्व्ह होतील. राईट. चला टेन्शन घ्यायचं नाही, कारण की सगळ्यात शेवटी एवढं सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक देतो मी. त्या शॉर्टकट ट्रिकवरून तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकतात की सगळ्या याचा सेंटर ऑफ मास काय यायला पाहिजे, की नाही. सगळ्या शॉर्टकट ट्रिकवरून आपण ते लक्षात ठेवू शकतो की सेंटर ऑफ मास काय बनणार आहे. चलो डन. मग आज आपण डिस्कस केलं सेंटर ऑफ मास ऑफ रॉड, त्यानंतर नॉन युनिफॉर्म मास, युनिफॉर्म मास, आणि दुसरं काय घेतलं, सेंटर ऑफ मास ऑफ सेमी सर्क्युलर रिंग. चला मग नेक्स्ट एपिसोडला आपण डिस्कस करू परत काय, सेंटर ऑफ मास ऑफ डिस्क, होलोस्फिअर, सॉलिड स्फिअर, या सगळ्यांचा आपला काय करायचं आहे, सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली हा सगळा पार्ट बघावा लागेल. डन. पूर्ण सिलेबस अपलोड करणार आहे मी, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला याच्या कधी अडचण येणार नाही. मिलते फिर नेक्स्ट एपिसोड में बच्चा पार्टी. तब तक के लिए टाटा बाय बाय, गुड नाइट.